मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन दोघेही घरी आलेले असतात. तेव्हा अस्मिता तिच्यावर जोरात ओरडते आणि म्हणते, सायली, आता डेट संपली आहे तुमची, त्यामुळे आता वर जाऊन लगेचच झोपू नको. माझ्यासाठी ना काहीतरी अगोदर खायला बनव. तेव्हा सगळेजण आश्चर्याने आता अस्मिताकडे बघतात. सायली म्हणते, हो अस्मिताताई, मी अगोदर हातपाय धुवून येते आणि लगेचच बनवते. आता सायली तिथून गेल्यानंतर लगेचच सगळेजण एकमेकांकडे बघून हसू लागतात. तेव्हा प्रताप म्हणतो, अस्मिता, अगं काय ॲक्टिंग केली आहेस तू. अगं आजपर्यंत तू सायलीबरोबर फक्त फटकून वागत होतीस आणि आता फक्त तुझ्यामुळेच सायलीला कल्पनाचं प्रेमसुद्धा मिळणार आहे. आता आजच बघ ना, कल्पनाला राग पण आला आणि सायलीबद्दल वाईटसुद्धा वाटलं. तेव्हा प्रतिमा म्हणते, तरीही ती थेट असं काही बोलली नाही. त्यावरती अर्जुन म्हणतं, बोलेल, नक्कीच बोलेल मम्मा. मला तिच्याऐवजी सायलीला दुसरं कुणी जर काहीतरी बोललं ना, तर तिला ते अजिबातच आवडत नाही. आता जास्त दिवस नाही, फक्त थोडे दिवस राहिले आहेत. सायलीबद्दल तिच्या मनात असणारं प्रेम ती असं जास्त दिवस लपवून ठेवू शकत नाही. ती नक्की म्हणजे नक्कीच बोलेल आणि आपला प्लॅन नक्कीच वर्क होईल, असं म्हणून सगळेजण एकमेकांना थम्सअप करतात. दुसरीकडे रविराज आता सुभेदारांच्या घरी निघालेला असतो. त्याचवेळी तो सुमनला आता मार्केटमध्ये देखील सोडणार असतो. ते दोघेही गप्पा मारत गाडीतून निघालेले असतात. इकडे आता नागराज आणि महिपत एका टपरीवर भेटलेले असतात. तेव्हा काय हो नागराज शेठ, कशाला मला भेटायला बोलवलं, असं महिपत विचारतो. त्यावरती नागराज म्हणतो की खूप मोठा घोळ झालाय. तेव्हा आता कोणता घोळ घालून ठेवलाय, असं महिपत रागातच विचारतो. तेव्हा नागराज म्हणतो, थांब जरा, तू चहा घे आणि मग आपण बोलूयात. तेव्हा ते दोघेही आता चहा घेत असतात. तेवढ्यातच त्यांच्या शेजारून आता लगेचच रविराज आणि सुमन हे दोघेही जातात. पण ते गाडीत असल्यामुळे त्यांचं लक्ष या दोघांकडे काही नसतं आणि यांची पाठही त्यांच्याकडेच असते. त्यावेळी थोडंसं पुढे गेल्यानंतर सुमन म्हणते, भाऊजी थांबा, हा नेहमीचाच भाजीवाला आहे, मी याच्याकडनंच भाजी घेते. तेव्हा ठीक आहे असं आता रविराज म्हणतो आणि मग लगेचच गाडी थांबवतो. सुमन गाडीतून खाली उतरते. तेव्हा रविराज विचारतो, व्यवस्थित जाशील ना गं. मग सुमन म्हणते, हो भाऊजी. त्यानंतर सुमन आपली भाजीपाला घेत असते तर समोरच नागराज चहा पित असतो. आता भाजी घेत असताना सुमनचं लक्ष जरा दुसरीकडे जातं तर समोर असतो नागराज आणि तो चहा पित असतो. सुमनला एका क्षणी आश्चर्याचा धक्का बसतो की आत्ता ह्यावेळी हा इथे कसा काय, म्हणून ती भाजी न घेता पुढे पुढे चालते. तर नागराजच्याही लक्षात येतं की सुमन इकडेच येतीये, म्हणून तो खूप घाबरतो आणि महिपतला हळूच म्हणतो, अरे माझी बायको आहे समोर, बघ ना, चल चल ठेवतो चहा तिथे, असं म्हणून दोघेही लगबगीने तो चहा ठेवतात आणि लगेचच गाडीत बसतात. सुमन आता नागराजच्याच पाठीपाठी हळूहळू जात असते. पण आता ते दोघेही गाडीतून निघून गेल्यामुळे तिचाही नाईलाजच झालेला असतो. हे असे अचानक कसे काय आणि त्या शिखरेबरोबर काय करत होते, हाच प्रश्न आता तिला पडतो. दुसरीकडे सायली किचनमध्ये काम करत असते. तेव्हा आता सायलीला असं एकटीला काम करताना पाहून प्रतिमा विचारते, सायली, मी येऊ का गं तुझ्या मदतीला. त्यावेळी सायली म्हणते, नको प्रतिमा आत्या, मी करते अहो. कल्पना म्हणते, अगं प्रतिमा, तू माहेरपणाला आलीस ना, मग तू आराम कर फक्त आणि तुझे अगदी लाड करून घ्यायचे बघ. त्यानंतर आता प्रतिमा म्हणते, हो चालेल. तेवढ्यातच अस्मिता लगेच सुरू होते आणि म्हणते, ऐकलं ना गं सायली, प्रतिमा आत्याला जे खावंसं प्यावंसं वाटेल ते तिला बनवून द्यायचं आणि तिला दररोजचा मेन्यू सुद्धा विचारून घे. हवं नको ते बघ तिला काय हवं ते, नाहीतर जाशील परत नवऱ्याबरोबर उगीच गाव हुंडरायला. तेव्हा कल्पनाला मग राग येतो आणि ती म्हणते, अस्मिता, तू ना फक्त अशी ऑर्डर सोडत राहा, कारण स्वतः तर काही किचनमध्ये जायचं नाही आणि जे सगळा स्वयंपाक करतात ना, उलट त्यांनाच सूचना देत बसायचं. त्यानंतर आता अर्जुन आणि प्रताप दोघेही हसत असतात, कारण त्यांना माहीत असतं की अस्मिता हे नाटक करतीये. पण कल्पना आणि सायलीच्या अजूनही ही गोष्ट लक्षातच आलेली नसते. काही वेळानंतर एक माणूस तेथे येतो आणि म्हणतो, अर्जुन सुभेदार. तेव्हा अर्जुन विचारतो, काय. तो म्हणतो, मी मेडिकलमधून आलोय, तुम्ही गोळ्या मागवल्या होत्या ना. अर्जुन म्हणतो, हो. सायली म्हणते, थांबा मी बघते, असं म्हणून ती गोळ्या घेण्यासाठी पुढे जाते. त्याच वेळी आता
सायली गोळ्या चेक करून पाहते आणि म्हणते, अहो हे काय, आम्ही तर 2 गोळ्या मागवल्या होत्या ना, 2 गोळ्यांची पाकिटं होती. तेव्हा ते म्हणतात, नाही हो, एकच प्रिस्क्रिप्शनवर होती. त्याचवेळी अर्जुन म्हणतो, हो सायली, अगं एकच गोळ्यांचं पाकिट होतं. तेव्हा सायली लगेचच आता प्रतिमाजवळ जाते आणि त्यांना विचारते, प्रतिमा आत्या, अहो तुम्ही रोज 2 गोळ्या घ्यायचात ना? तेव्हा प्रतिमा म्हणते, हो अगं, गेली बरीच महिने माझ्या ना रोज 2च गोळ्या असायच्या. मग सायली म्हणते, नक्कीच काहीतरी गडबड आहे, मी ना अगोदर डॉक्टर श्रद्धांनाच कॉल करते. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. तेव्हा सायलीने आता कॉल केल्यानंतर डॉक्टर श्रद्धा लगेचच रिसीव करतात. सायली आपली ओळख अगोदर त्यांना सांगते की मी सायली सुभेदार बोलतेय. त्या लगेचच सायलीला ओळखतात आणि म्हणतात, हो बोल ग. तेव्हा ती म्हणते की तुम्ही लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर तर एकच गोळी आहे, पण प्रतिमा आत्या गेली अनेक महिने तर 2 गोळ्या घेतायत. तेव्हा डॉक्टर श्रद्धा विचारतात, असं कसं, आणि ही दुसरी गोळी नक्की कुठून आली? तेव्हा सायली म्हणते, हो तेच तर कळत नाहीये डॉक्टर श्रद्धा आम्हाला. तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणते, वहिनींची तब्येत एवढी नाजूक आहे की त्यांची गोळी अजिबात बदलली गेली नाही पाहिजे. आणि तू म्हणते अजून एक गोळी, अगं हे खूप सिरियस आहे सायली. तेव्हा सायली म्हणते, डॉक्टर आम्हाला हेच कळत नाहीये, प्लीज तुम्ही इथे येऊ शकता का? तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हो मी लगेचच येते, म्हणजे आपण समोरासमोरच बोलूयात. त्यावेळी सायली सांगते, प्रतिमा आत्या इथे माहेरी आहे त्यांच्या अन्नपूर्णा निवासामध्ये, तुम्ही तिथेच याल का प्लीज? तेव्हा त्या म्हणतात, हो तिथेच येते मी. बोलून सायली फोन ठेवते. लगेचच रविराज तेथे येतो. त्याने हे सगळं बोलणं तर ऐकलेलं असतं आणि लगेचच विचारतो, या 2 गोळ्यांचं प्रकरण नक्की काय आहे? सायली म्हणते, बरं झालं रविराज काका की तुम्ही इथे आलात. हो मला सांगा, गेली कित्येक महिने तुम्ही 2 गोळ्या देताय का प्रतिमा आत्यांना? पण प्रिस्क्रिप्शनवर तर फक्त एकच गोळी लिहिली आहे आणि त्या अगोदरच्या गोळ्या संपल्या होत्या, म्हणून दुकानात गेल्यानंतर आमच्या ही गोष्ट लक्षात आली. तेव्हा रविराज आश्चर्याने विचारतो, पण हे कसं काही शक्य आहे? पण नाही, तो दुकानदार ना माझ्या चांगल्या ओळखीचा आहे, मी अगोदर त्याला कॉल करूनच बघतो. दुसरीकडे सुमन ही घरी आलेली असते. तेव्हा ती आता नागराजला आवाज देत असते, परंतु नागराज काही तिला प्रत्युत्तर देत नाही, कारण तो घरीच नसतो. मग आता लगेचच ती म्हणते, हे अजूनही घरी आलेले नाहीत, पण मला एक कळत नाहीये, यांचं त्या गुंडाबरोबर काय काम असू शकतं? आधीच त्या गुंडाच्या मुलीने आमच्या तन्वीचं आयुष्य अगदी बर्बाद करून टाकलंय आणि आता तो यांना सुद्धा वाईट मार्गावर नाही ना नेणार, अशी भीती तिला मनोमन वाटू लागते. तेवढ्यातच नागराज तेथे येतो. मग सुमन त्याच्याकडे बघतच राहते. तेव्हा तो म्हणतो, पाणी आणतेस का जरा? ती म्हणते, हो आणते ना. तेव्हा ती पाणी वगैरे देते आणि विचारते, काय हो तुम्हाला यायला उशीर होता ना, मग तुम्ही लवकर कसे काय आले घरी? तेव्हा तो म्हणतो, काही नाही, काम लवकर संपलं म्हणून आलो लवकर घरी. असं म्हणून तो चहा आणते का असं विचारतो. तेव्हा ती म्हणते, हो करते की 5 मिनिटामध्ये. तेव्हा आता सुमन आपापल्या कामाला लागते. तर नागराज मनात विचार करतो, कमाल आहे, हिने मला बघितलं नाही की काय महिपत बरोबर, आणि बघितलं जरी असेल तरीही हिचं डोकं एवढं चालतं का? हिचं डोकं एवढं बोथट आहे ना, तिला माहीत सुद्धा नसेल की तो मीच आहे म्हणून. तेव्हा सुमन मनात विचार करू लागते, मी आत्ता या क्षणी जर यांना काही विचारलं ना, तर ते उगीचच मला चुकीचं ठरवतील किंवा भांडत बसतील, चिडतील, मग त्यामुळे विचारायलाच नको. पण हे चुकीचं काही करत नाही ना, याकडे मात्र मला लक्ष ठेवायलाच हवं, असा सुमन मनाशी निर्धार करते. इकडे डॉक्टर श्रद्धा या घरी आलेल्या असतात. तेव्हा त्या सगळ्या काही गोळ्या चेक करतात आणि म्हणतात, आय एम शॉक्ड, कारण तुम्ही एवढे सगळे सुशिक्षित असताना, सगळे हुशार असताना, शिकलेले असताना अशा चुकीच्या गोळ्या प्रतिमा वहिनींना कशा देऊ शकताय? मी प्रतिमा वहिनींना फक्त आणि फक्त एकच गोळी प्रिस्क्राईब करून दिली होती, सुद्धा त्यांना 2 गोळ्या दिल्या जातात आणि ही गोष्ट अजूनही कुणाच्या लक्षात नाही यावी. तेव्हा रविराज म्हणतो, चूक माझीच आहे अगं श्रद्धा, मीच जातीने ना या गोष्टीमध्ये लक्ष घालायला हवं होतं. तेव्हा ती विचारते, पण यांना दुसरी कोणती गोळी दिली जात होती ते दाखवा बरं मला. तेव्हा सायली म्हणते, हो त्याच तर गोळ्या संपल्या होत्या ना, म्हणून आम्ही परत जाऊन आणल्या. आणि तेव्हाच तर लगेचच चूक लक्षात सुद्धा आली. मग आता रविराज म्हणतो, या सगळ्या गोळ्या मी आपल्या नेहमीच्याच दुकानातून मागवल्या होत्या.
त्यामुळे त्याला माहीत असेल की नक्की कुठली गोळी आहे ते. तो आपल्याला फोटो पाठवेलच. अर्जुन म्हणतो, सिनियर, तू ही सगळी औषधं आपल्या डॅडच्या फॅक्टरीतून मागवली असती तर खरंच काही घडलंच नसतं. अरे, अशी आपल्या घरची कंपनी असताना तू असं का केलंस? मग त्यावेळी रविराज म्हणतो, अरे ही ट्रीटमेंट खूप मोठी आहे आणि याचा खर्च उगीच प्रतापवर पडावा असं मला खरंच वाटत नव्हतं. तेव्हा सगळेजण आता रविराजकडे पाहू लागतात. त्यावेळी अस्मिता म्हणते, रविराज काका, तू ना खरंच कमाल करतोस हा. तेव्हा रविराज आता एकदम शांत होतो. त्यानंतर रविराजच्या मोबाईलवर फोटो येतो. तेव्हा त्या गोळीचा फोटो आता लगेचच तो डॉक्टर श्रद्धा यांना दाखवतो. मग आता ती लगेचच चेक करते आणि म्हणते, काय, ही गोळी, ही तर पूर्णपणे चुकीची गोळी आहे. हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांच्या मनातच धडकी भरते. सगळेजण एकमेकांकडे अगदी आश्चर्याने पाहतात. मग आता डॉक्टर श्रद्धा म्हणतात, तरीच मी विचार करते माझ्या ट्रीटमेंटचा उपयोगच का होत नाहीये. तेव्हा अर्जुन विचारतो, आता चुकीची गोळी म्हणजे नक्की काय आहे? तेव्हा अर्जुनला आता डॉक्टर श्रद्धा सांगतात की या गोळीने पेशंटची मेमरी परत येणार नाहीच आहे, उलट त्याच्या मेंदूला ना शिथिलता येऊ शकते, कदाचित भास होऊ शकतात, भीती वाटू शकते आणि झोपेतून अचानक अशी दचकून जाग सुद्धा येऊ शकते. तेव्हा सगळ्यांना आता खूप मोठा शॉक बसलेला असतो की प्रतिमाच्या बाबतीत एवढं सगळं काही होतंय आणि आपण दुर्लक्ष करतोय की काय. ही भीती रविराजच्या मनात असते आणि तो विचार अगदी कोलमडून जातो. डॉक्टर श्रद्धा यांनी जे आता साईड इफेक्ट सांगितलेले असतात ते सर्व प्रतिमाला आता होत असतात. ती आता म्हणते की हो, मला ही सगळी लक्षणं जाणवत आहेत. तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणतात, हे या गोळ्यांमुळेच होतंय प्रतिमा वहिनी. त्यानंतर ती रविराजलाच ओरडते आणि म्हणते, हे असं होता कामा नये रविराज, आणि ही तुझी जबाबदारी असेल, समजलं? आणि त्यांना यापुढे मीच प्रिस्क्राईब केलेलीच गोळी दिली गेली पाहिजे. रविराज म्हणतो, हो श्रद्धा, इथून पुढे मी प्रतिमाच्या औषध पाण्याकडे, गोळ्यांकडे अगदी जातीने लक्ष घालेन. त्यानंतर आता अर्जुन विचारतो, डॉक्टर, पण या चुकीच्या गोळ्यांचा लॉंग टर्म काही साईड इफेक्ट वगैरे नसेल ना? तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणतात, ते आता नाही सांगता येणार, कारण आपल्याला पुढचे काही दिवस असं ऑब्झर्व करावं लागेल. आता रविराज, मी येते, प्रतिमा वहिनींना घेऊन 8 दिवसानंतर चेकअपला या. तेव्हा रविराज आता ठीक आहे असं म्हणतो. तेव्हा डॉक्टर श्रद्धा या तेथून जातात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर मात्र प्रतिमाविषयीची आता काळजी असते. तेव्हा आता कल्पना म्हणते, बरं झालं नशीब आपल्याला निदान आज तरी समजलंय की प्रतिमाला नक्की काय होतंय. तेव्हा प्रतिमा म्हणते, पण हे असं कसं होऊ शकतं, कारण सुमन तर रोज माझ्या गोळ्या अगदी आठवणीने मला देत होती. तेव्हा रविराज म्हणतो, सुमन तेवढंच करायची जेवढं तिला सांगितलं जात होतं ना, तेवढंच. कारण प्रतिमाची औषधं विकत आणण्याची आणि प्रतिमाला औषधं देण्याची जबाबदारी ह्या कुणीतरी माझ्याकडून अगदी मुद्दामहून मागून घेतल्या होत्या. तेव्हा सायली आता विचारते, दुसऱ्याच कुणीतरी म्हणजे नक्की काय म्हणायचंय रविराज काका तुम्हाला? रविराज सांगतो, अगदी आत्तापर्यंत प्रतिमाला औषधं देण्याची जबाबदारी ही तन्वीच सांभाळत होती असं म्हटल्याबरोबर आता इकडे सर्वांना प्रचंड असा धक्का बसतो. तीच तिला नेहमी औषधं द्यायची. तेव्हा सगळेजण अगदी धक्क्याने प्रतिमाकडे बघू लागतात. त्यानंतर रविराज म्हणतो की नाहीतर जेलमध्ये गेल्यानंतर आता सुमन सुद्धा नकळतपणे तेच करतीये जे तन्वी करायची ना ते. तर सुभेदारांना एकापाठोपाठ एक धक्के आता बसत असतात. त्यावर पेड बाय तन्वी किल्लेदार असा आता रविराज त्या प्रिस्क्रिप्शनवरची बिलं वाचून दाखवतो. सगळे पैसे फक्त तन्वीनेच पेड केले होते. त्यावरती सायली म्हणते, म्हणजे आजपर्यंत प्रतिमा आत्यांना चुकीच्या गोळ्या देणारी तन्वीच होती म्हणायचं. आणि मला एक कळत नाहीये की स्वतःच्या आईच्या बाबतीत ती असं का करत होती. तर दुसरीकडे आता महिपत हा नागराजला कॉल करतो. नागराज आपल्या रूममध्ये असतो. तेव्हा, काय हो नागराज शेठ, अहो मार्केटमध्ये तुमच्या बायकोने तुम्हाला माझ्याबरोबर पाहिलं, मग असं फाईलावर नाही घेतलं ना, जाब काही विचारला नाही ना? तेव्हा नागराज मागे वळून बघतो सुमन आहे की नाही. मग लगेचच म्हणतो की अहो महिपत शेठ, एवढं कळायला ना अक्कल लागते आणि ती माझ्या बायकोकडे नाहीये. 1 नंबरची बावळट बाई आहे.
अरे आपल्या दिशेला बघितलं तिने, पण तिच्या लक्षातच आलं नाही की तो मी आहे म्हणून. तर इकडे आता सुमन भाजी निवडणार असते, पण तिच्या लक्षात येतं की नागराज कुणाबरोबर तरी फोनवर बोलतोय म्हटल्यानंतर आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवायलाच हवं. म्हणूनच ती आता लगेचच त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्याकडे यायला निघते. इकडे महिपत नागराजला सांगतो की सगळ्या जगाशी सामना करता येतो नागराज शेठ, पण बायकोला जर संशय आला ना तर 113% अगदी डेंजर काम होऊन जातं मग. तेव्हा नागराज इकडून म्हणतो की नाही नाही, तिला काही संशय वगैरे येत नाही हा. अरे ती ना एकदम माठ आहे माठ. तुला सांगतो किचनच्या पलीकडे ना तिचं जगच नाहीये. आता सुमन ही रूमकडे जायला सुद्धा निघालेली असते. दुसरीकडे महिपत म्हणतो कसं आहे ना नागराज शेठ, मला हे आपलं लफडं आहे ना, चार चौघात बोलायचं नाही, भेटायचं नाही, असं लपूनच भेटायचं लपूनच बोलायचं तसं वाटतंय ते. त्यावेळी आता नागराज हसतो आणि म्हणतो लफडं. अरे महिपत, तुझं रेप्युटेशनच असं आहे ना की आपल्याला बाहेर भेटावं लागतं. नेमकी सुमन थोडं दार उघडते आणि लगेचच हे सगळं काही ऐकते आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसतो. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला आता समजतं म्हणजे हा नागराज मगाशी महिपत बरोबरच होता आणि या नागराजचं महिपत बरोबर कॉन्टॅक्ट आहे म्हणायचं. मग पुढे नागराज म्हणतो ठीक आहे महिपत, पुढच्या वेळी ना मी अगदी घरीच येईल हा तुझ्या. असं बोलताना ऐकल्यावर सुमनला मात्र अजूनच मोठा हादरा बसतो. पुढे ती सगळं त्या दोघांचं बोलणं आता लपून लपून ऐकू लागते. त्यावेळी आता सुमन मनातच विचार करते म्हणजे हे महिपत बरोबरच बोलतायत. महिपत एवढा नीच माणूस असून देखील हे त्याला भेटले आणि आत्ताही फोन करतायत, म्हणजे त्यांच्या दोघांची अगदी जवळची मैत्री दिसतीये. तर इकडे आता प्रतिमा विचारते काय हो, तन्वीने चुकून ह्या गोळ्या माझ्यासाठी मागवल्या असतील का? तेव्हा अर्जुन म्हणतो नाही प्रतिमा आत्या, तन्वी खूप रेग्युलरली कुणालाही कळू न देता या गोळ्या इथे मागवायची आणि तिने हे मुद्दाम केलंय. तेव्हा रविराज सुद्धा म्हणतो तन्वीने हे अनावधानाने केलंय, हे कृपया तू समजू नकोस हा प्रतिमा. आता त्या पोरीला आपण जन्म दिला याचाच पश्चाताप होतोय मला. तेव्हा कल्पना पण चिडते आणि विचारते पण स्वतःच्याच आईला अशा चुकीच्या गोळ्या तरी कोण देतं? मग आता सायलीच्या मनात सुद्धा आता प्रियाबद्दलचा राग दिसून येतो आणि ती कल्पनाला म्हणते फक्त चुकीच्याच गोळ्या नाही, आईंना असा वेगळा भास होईल किंवा आईंची मेमरी लॉस होईल अशा गोळ्या होत्या त्या. तेव्हा प्रतिमा सांगू लागते मला असंच वाटायला लागलं होतं, माझी तब्येत खूप बिघडतीये, मला खूप वेगवेगळे भास होत आहेत आणि या सगळ्याला तन्वी जबाबदार होती, माझी मुलगी. हा धक्का खरं तर तिला सहन होणारा नसतो. तिने माझ्या या वयात अशा परिस्थितीमध्ये माझी काळजी घ्यायची तर तीच माझं नुकसान करत होती. तेव्हा रविराज आता खूप चिडलेला असतो आणि तो म्हणतो तन्वीला खरं तर जेलमध्ये जाऊन भेटायचं नाही, हे मी ठरवलं होतं, पण आता मात्र जेलमध्ये जाऊन तिला मी जाब विचारल्याशिवाय अजिबात राहणार नाही, असं म्हणून रविराज हा निघणारच असतो. त्यावेळी अर्जुन त्याला अडवतो आणि म्हणतो थांब सिनियर, तू कुठेही जाऊ नकोस, कारण त्या तन्वीला ना जाब विचारून काहीही होणार नाही, कारण ती अगोदरच जेलमध्ये जाऊन शिक्षा भोगती आहे. तेव्हा रविराज म्हणतो ती आमची मुलगी असल्याची शिक्षा आम्ही ऑलरेडी भोगतोच आहे अर्जुन. तेव्हा कल्पना म्हणते भाऊजी प्लीज तुम्ही शांत राहा. तेव्हा रविराज रागाच्या भरात विचारतो कसा शांत राहू वहिनी, असं वाटतं ना मला तिच्या जाऊन एखादी सनसनीत कानाखाली द्यावी. तेव्हा प्रतिमा विचारते काय हो, पण त्याने तन्वीचं वागणं बदलणार आहे का? ती माझी स्मृती जावी यासाठी प्रयत्न करत होती, हे सत्य बदलणार आहे का त्याने, सांगा बरं. तेव्हा सायली आता सगळ्यांना शांत करते आणि म्हणते रविराज काका ऐका, तुम्ही जरा बसा, शांत व्हा बरं. अहो देवाच्या कृपेने आपल्याला अगदी वेळेत समजलंय की नक्की काय घडत होतं. मग आता अस्मिता म्हणते तन्वीचा मेंदू कसा चालतो हे मला चांगलंच माहीत आहे, परंतु स्वतःच्या आईचं ती एवढं नुकसान करत होती हे तर मला अजिबात पचतच नाहीये. मग आता प्रतिमा म्हणते तरीही देवाकडे मी हीच प्रार्थना करेन की कधी ना कधीतरी देवाने हिला सुबुद्धी द्यावी. मग आता सगळेच जण आता या तन्वीच्या प्रकारामुळे टेन्शनमध्ये असतात. त्यानंतर सायली आणि अर्जुन दोघेही रूममध्ये जातात. बेडवर बसलेले असतात. सायलीच्या मनात प्रियाविषयीचा राग दिसून येतो. ती रागातच म्हणते काय हो, या तन्वीला जरासुद्धा अक्कल नाहीये का?
कारण आपण इथे धडपडतोय सगळेजण की प्रतिमा आत्यांना त्यांची स्मृती कधी येईल म्हणून, आणि त्यांची मुलगी काय करतीये तर त्यांना मुद्दामहून चुकीच्या गोळ्या देतीये. मला एक कळत नाही ती नक्की का करत असेल हे सगळं, आणि त्यांना काहीही न आठवण्यामागे तिचा नक्की काय फायदा आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो दुसऱ्यांना त्रास झाला की तन्वीला आनंद होतो. तेव्हा सायली मग रागातच म्हणते, पण स्वतःच्या आईबरोबर असं कुणी वागतं का हो? ते सुद्धा इतकं क्रूर. मला सांगा जगातली कुठली मुलगी असं वागेल? आणि ही इतकी विकृती तिच्यामध्ये नक्की कुठून आली असेल? तेव्हा अर्जुन म्हणतो आणि तिला त्याची शिक्षा सुद्धा मिळणार नाहीये. आता मला सांग सायली, आपण काय करणार आहोत? तिला फार फार तर जाऊन जाब विचारणार आणि तिला ओरडू बस. पण तुला सांगतो याचा खरंच काही उपयोग होणार नाही, आणि म्हणून तर आज सिनियरला सुद्धा मी तिच्याकडे जाण्यापासून थांबवलं. तेव्हा सायली म्हणते प्रियाला इतक्या वर्षानंतर तिचे आईवडील मिळाले, पण तिला खरंच त्याची काहीही किंमत नाहीये, आणि तिचं नशीब इतकं चांगलं आहे. तिचे आईवडील हे रविराज काका आणि प्रतिमा आत्या आहेत, असं सायली अगदी इमोशनल होत म्हणते. आता रडूतो सायली म्हणत असते की ते जर माझे आईवडील असते ना तर मी खूप जपलं असतं, त्यांना खूप जीव लावला असता आणि आशीर्वाद सुद्धा घेतले असते त्यांचे, पण ते माझ्या नशिबात नाहीये, आणि जिच्या नशिबात आहे ते मात्र. असं म्हणून सायलीला आता पुढे बोलताच येत नाही. ती खूप रडू लागते आणि अर्जुनला मग तिच्याबद्दल खूप वाईट वाटू लागतं. तेव्हा अर्जुन आता सायलीला जवळ घेतो आणि समजावू लागतो, सायली तुझे आईवडील तुझ्याजवळ नसले म्हणून काय झालं ग? आम्ही सर्वजण आहोत ना तुझ्याजवळ. मी आहे, मम्मा आहे, डॅड आहे, अस्मिताई आहे, आणि तुला प्रॉमिस करतो की मी कायमच तुझ्या सोबत राहणार आहे. मग तो आता मनातच विचार करतो, सायली तुझ्यावर मम्मा पुन्हा एकदा पूर्वीसारखंच प्रेम करेल, आणि तुझ्या खऱ्या आईबाबांना काहीही झालं तरी मी शोधणार म्हणजे शोधणारच, आणि त्यांची व तुझी भेट घडवून आणल्याशिवाय मी अजिबात गप्प बसणार नाही. असा निर्धार अर्जुन मनाशी करतो आणि लवकरात लवकर सायलीला तिचे आईबाबा मिळवून देणारच अशी शपथ सुद्धा घेतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली अर्जुन प्रियाकडे येतात आणि नर्सला विचारतात, आम्ही तुम्हाला सांगितलं होतं यांना त्या ग्लासमधलं प्यायला द्या, ते दिलं का? तेव्हा नर्स म्हणतात, हो दिलं, यांनी ग्लास अख्खा रिकामा केला. तेव्हा प्रिया आता घाबरते आणि अर्जुन सायलीला विचारते, काय विष दिलं की काय तुम्ही मला प्यायला? मी मरणार म्हणजे आता. असं म्हणून ती डॉक्टर आणि नर्स या सगळ्यांना आवाज देते आणि हिने मला विष प्यायला दिलं होतं असं म्हणते मला मिठाचं पाणी द्या किंवा औषध द्या, काहीतरी द्या अश्विन, आता मी मरणार आहे. असं म्हणून प्रिया आरडाओरडा करू लागते. बाहेर जाणार तितक्याच सायली तिचा हात पकडते आणि लगेचच आणि तेथे जी खाट असते ना त्या खाटेवरच अशी लोटून देते आणि विचारते, आपल्या जीवावर जर कुणी उठलं तर कसं वाटतं पाहिलं ना? प्रिया, तू मुद्दाम होऊन प्रतिमा आत्यांना चुकीच्या गोळ्या देत होतीस आणि त्यांचा मेंदू चालेनासा व्हावा असं बघत होतीस. आता मला एक सांग प्रिया, एकाच प्रश्नाचं उत्तर दे. आता तू प्रतिमा आत्यांना चुकीच्या गोळ्या का देत होतीस आणि त्यांची स्मृती परत न यावी यामध्ये तुझा काय फायदा आहे? तेव्हा प्रिया खूप घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.